समजा तुम्ही रेस्टॉरंटमध्ये पनीरची डिश ऑर्डर केली. तुम्हाला नॅचरली वाटतं ठीक आहे, हे दुधापासून बनलेलं असेल. पण अचानक बातमी ते एका फॅक्टरीवर रेड झाली. मोठ्या प्रमाणात माल सापडला. हजारो किलो प्रोडक्ट सीज केला गेला. आणि सोशल मीडियावर लगेच एकच शब्द फिरायला लागतो, फेक पनीर. पण थांबा, इथे एक बेसिक प्रश्न आहे. जर हा माल खरंच इलिगल असेल तर तो तयारच कसा झाला? आणि जर अनालॉग प्रोडक्ट्स मार्केटमध्ये अस्तित्वात असतील तर ते बनवणं आणि विकणं नेमकं कायद्याच्या दृष्टीने कुठे येतं? कारण इथे एक गोष्ट समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आपण रोजच्या भाषेत एखाद्या पदार्थाला फेक म्हणतो कारण तो आपल्याला अपेक्षित असलेल्या मूळ पदार्थासारखा वाटत नाही. पण फूड रेग्युलेशन्समध्ये गोष्ट एवढी सरळ नसते. एखादा मॅन्युफॅक्चरर ट्रेडिशनल डेअरी इंग्रेडियंट्सऐवजी दुसरे इंग्रेडियंट्स वापरून समान उपयोगासाठी दुसरा प्रोडक्ट तयार करू शकतो. तो प्रोडक्ट पाहायला, चवीला किंवा वापरायला मूळ पदार्थासारखा असू शकतो, पण त्यामुळे तो आपोआप विषारी ठरत नाही. आणि इथेच खरी डिस्टिंक्शन येते. प्रोडक्ट काय आहे, त्यात काय वापरलं आहे आणि कस्टमरला तो कशाच्या नावाने दिला जातो, हे 3 वेगळे प्रश्न आहेत. म्हणजेच हे ओरिजिनल नाही आणि हे धोकादायक आहे, हे 2 स्टेटमेंट्स एकच नाहीत. ही गोष्ट इंटरनेटवर मात्र खूप पटकन मिसळली जाते. कोणी एक व्हिडिओ टाकतो, पांढरा पदार्थ दाखवतो, कॅप्शन येतो, लोकांना विष खाऊ घालत आहेत, आणि 2 तासांत हजारो लोक तो व्हिडिओ फॉरवर्ड करतात. कारण फेक फूड हा शब्द ऐकला की आपला मेंदू लगेच डेंजर मोडमध्ये जातो. आपण फूड सायंटिस्ट नसतो, पण व्हॉट्सअपवर 2 व्हिडिओ पाहिल्यावर सगळ्यांना FSSAI इन्स्पेक्टरची आत्मा येते. पण खरी स्टोरी तिथेच इंटरेस्टिंग होते. कारण एनालॉग म्हणजे काय हे समजल्याशिवाय रेडमध्ये पकडलेला प्रत्येक माल फेक किंवा पॉइझनस आहे असं म्हणणं योग्य ठरणार नाही. आणि दुसरीकडे एनालॉग आहे म्हणजे काही प्रॉब्लेम नाही असं म्हणणंही तितकंच चुकीचं ठरू शकतं. कारण कन्झ्युमरला तो प्रोडक्ट नेमका काय आहे हे कळणं महत्त्वाचं आहे. आता विचार करा, तुम्ही रेस्टॉरंटमध्ये ₹300 देऊन एक डिश मागवली. तुमच्या मनात एक स्पेसिफिक इन्ग्रेडियंट आहे, पण किचनमध्ये कॉस्ट कमी करण्यासाठी वेगळाच फॉर्म्युलेशन वापरला गेला असेल तर? इथे प्रश्न फक्त हेल्थचा राहत नाही. कन्झ्युमरला काय सांगितलं गेलं होतं आणि प्रत्यक्षात त्याला काय दिलं गेलं हा प्रश्नही समोर येतो. आणि म्हणूनच आजच्या या पूर्ण स्टोरीमध्ये फेक हा शब्द थोडा बाजूला ठेवूया. आधी समजून घेऊया एनालॉग म्हणजे नेमकं काय. कारण एकदा जेन्युइन प्रोडक्ट आणि त्याचा एनालॉग यांच्यातला फरक समजला की रेडपासून रेस्टॉरंटच्या प्लेटपर्यंतची पूर्ण चेन अचानक खूप क्लिअर होते. आणि त्यानंतर एक अजून मोठा प्रश्न समोर येतो, जर हा पर्याय तयार करणं शक्य आहे तर बिझनेसना तो वापरण्याची गरजच का पडते? आणि तिथे स्टोरी फूड सायन्समधून थेट पैशाकडे वळते. म्हणून आता पुढचा बेसिक प्रश्न सोडवूया, जेन्युइन पनीर आणि अनालॉग मध्ये नेमका फरक काय? कारण तो समजला तर या रेडची खरी स्टोरी आपल्याला पहिल्यांदा नीट दिसायला लागेल. मागच्या भागात आपण एक गोष्ट क्लिअर केली, फेक हा शब्द ऐकला म्हणून लगेच तो पदार्थ पॉइझनस आहे असा निष्कर्ष काढता येत नाही. पण मग एनालॉग म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर जेन्युइन पनीर हा मिल्क बेस्ड प्रोडक्ट आहे. दुधाचं प्रोसेसिंग करून त्यातून सॉलिड्स वेगळे करून हा पदार्थ तयार होतो. पण अनालॉगमध्ये फॉर्म्युलेशन वेगळं असू शकतं. म्हणजे मिल्क हा मुख्य आधार न ठेवता वेगवेगळे नॉन मिल्क इंग्रेडियंट्स वापरून त्याच्यासारखा दिसणारा आणि समान प्रकारे वापरता येणारा प्रोडक्ट तयार केला जाऊ शकतो. आणि इथेच एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. आपल्या डोक्यात दूध नाही इक्वल्स फेक इक्वल्स डेंजरस असा शॉर्टकट तयार होतो, पण फूड सायन्समध्ये एवढा सिंपल फॉर्म्युला नसतो. उदाहरण घेऊया, तुम्ही डेअरी मिल्क पिता आणि एखादं प्लांट बेस्ड मिल्क ऑल्टरनेटिव्ह पिता. दोन्हीचा रंग जवळपास सारखा असू शकतो, दोन्ही ब्रेकफास्टमध्ये वापरता येतात, पण दोन्हींची कंपोजिशन एकसारखी नसते. म्हणून दुसरा प्रोडक्ट पहिल्याचा एक्झॅक्ट सबस्टिट्यूट आहे की वेगळ्या कॅटेगरीमध्ये येतो हे त्याच्या फॉर्म्युलेशन आणि लेबलिंगवर अवलंबून असतं. याच लॉजिकने एनालॉग प्रोडक्ट्सकडे पाहायला हवं. पण इथे एक महत्त्वाची लाईन आहे. एनालॉग असणं आणि कन्झ्युमरला चुकीची माहिती देणं या 2 गोष्टी वेगळ्या आहेत. एखादा मॅन्युफॅक्चरर दुसरा फॉर्म्युलेशन तयार करतोय ही एक गोष्ट, पण तो प्रोडक्ट कस्टमर समोर जेन्युइन डेअरी प्रोडक्ट म्हणून मांडला जातोय का हा वेगळा प्रश्न. आणि कन्झ्युमर प्रोटेक्शनचा मुद्दा इथेच सुरू होतो. कारण तुम्ही रेस्टॉरंटमध्ये एखादी डिश ऑर्डर करताना प्रत्येक इन्ग्रेडियंटची लॅबोरेटरी टेस्ट करत बसत नाही. तुम्ही मेन्यूवर जे लिहिलं आहे
त्यावर विश्वास ठेवता. आणि ऑनेस्टली हे फक्त फूड पुरतं नाही. आपण शूज घेताना लेदर आहे की सिंथेटिक ते लेबलवर पाहतो. फोन घेताना स्टोरेज किती आहे ते स्पेसिफिकेशन मध्ये पाहतो. म्हणजे प्रोडक्ट काय आहे याची माहिती आपल्यासाठी महत्त्वाची असते. फूडमध्ये तर अजूनच. म्हणून एनालॉग प्रोडक्टची खरी समस्या तो एनालॉग आहे इथेच संपत नाही. तो काय आहे आणि तो कस्टमर समोर कसा रिप्रेझेंट केला जातो इथे खरी गोष्ट आहे. आता इथे बिझनेसवाल्यांच्या दृष्टीने एक वेगळाच प्रश्न उभा राहतो. जर जेन्युइन डेअरी बेस्ड प्रोडक्ट तयार करण्यासाठी एक ठराविक कॉस्ट येत असेल आणि दुसऱ्या फॉर्म्युलेशनने तो कॉस्ट कमी होत असेल तर बिझनेसने स्वस्त पर्याय का वापरू नये. हा प्रश्न ऐकायला थोडा अनकम्फर्टेबल आहे, पण बिझनेसमध्ये एक बेसिक रूल असतो. कॉस्ट कमी झाली आणि कस्टमरला फरक जाणवला नाही तर चीपर ऑल्टरनेटिव्ह आवश्यक बनतो. आणि रेस्टॉरंट बिझनेसमध्ये मार्जिन्स महत्त्वाचे असतात. एक डिश 200ला विकली जाते म्हणून 200 रुपीज प्रॉफिट मिळत नाही. त्यातून रॉ मटेरियल, स्टाफ, रेंट, इलेक्ट्रिसिटी, डिलिव्हरी, वेस्टेज सगळं जातं. म्हणून प्रत्येक इन्ग्रेडियंटची किंमत बिझनेससाठी मॅटर करते. आणि इथेच अनलॉग प्रोडक्टची स्टोरी फूड सायन्समधून बिझनेस मॉडेलमध्ये बदलते. पण आता खरी मजेशीर गोष्ट अशी आहे, जर चीपर फॉर्म्युलेशन वापरून कॉस्ट कमी करता येत असेल तर त्याचा फायदा फक्त एका रेस्टॉरंटला होणार नाही. तो फायदा पूर्ण सप्लाय चेनमध्ये पुढे जाऊ शकतो. मॅन्युफॅक्चरर पासून डिस्ट्रीब्युटर पर्यंत आणि डिस्ट्रीब्युटर पासून रेस्टॉरंट पर्यंत. म्हणजे आपण सुरुवातीला पाहिलेली रेड ही कदाचित फक्त एका फॅक्टरीची स्टोरी नसू शकते. त्यामागे एक पूर्ण इकॉनॉमिक इन्सेंटिव्ह असू शकतो. आणि पुढच्या भागात आपण नेमकं तेच पाहणार आहोत. 1 किलो मागे कॉस्टमध्ये फरक पडला तर हजारो किलोच्या बिझनेसमध्ये किती मोठा पैसा फिरू शकतो. तिथेच स्वस्त प्रोडक्ट ही छोटी गोष्ट राहत नाही, ती पूर्ण सप्लाय चेनची स्टोरी बनते. आता एनालॉग म्हणजे काय हे क्लिअर झालं, पण मग पुढचा प्रश्न अगदी प्रॅक्टिकल आहे. बिझनेसेसना हा पर्याय एवढा आकर्षक का वाटतो? कारण हजारो किलोच्या स्केलवर छोटासा कॉस्ट डिफरन्स सुद्धा मोठा बिझनेस बनवू शकतो. आता एक साधा प्रश्न विचारूया, एखादा रेस्टॉरंट स्वस्त पर्याय का वापरेल? उत्तर ऐकायला अगदी बोरिंग आहे, पैसे वाचतात म्हणून. पण याच बोरिंग आन्सरमध्ये या पूर्ण स्टोरीचा सगळ्यात मोठा बिझनेस अँगल लपलेला आहे. समजा 2 प्रोडक्ट्समध्ये किलोमागे फक्त काही रुपयांचा फरक आहे. तुम्ही घरी महिन्यात 1 किलो घेत असाल तर कदाचित तुम्हाला काही फरक पडणार नाही. पण रेस्टॉरंट रोज 20, 30 किंवा 50 किलो वापरत असेल तर आता तो छोटासा फरक रोजच्या खर्चात दिसायला लागतो आणि महिन्याच्या शेवटी तो आकडा मोठा होऊ शकतो. अशा मालची किंमत साधारण 210 रुपीज ते 220 रुपीज प्रति किलो असल्याचं नमूद आहे. आता हा आकडा प्रत्येक बिझनेससाठी लागू आहे असं म्हणायचं नाही, पण यामुळे एक गोष्ट समजते. फूड बिझनेसमध्ये इन्ग्रेडियंटची किंमत का इतकी महत्त्वाची असते? कारण रेस्टॉरंटमध्ये तुम्ही फक्त पदार्थ विकत नसता, तुम्ही त्यातून मार्जिन कमावता. 200ची डिश विकली म्हणजे 200 रुपीज तुमच्या खिशात जात नाहीत. त्यातून स्टाफचा पगार आहे, रेंट आहे, गॅस आहे, इलेक्ट्रिसिटी आहे, डिलिव्हरी आहे आणि शेवटी प्रॉफिट उरतो. म्हणून इन्ग्रेडियंटमध्ये थोडी बचत करण्याचा प्रयत्न हा बिझनेसच्या दृष्टीने सरप्राइझिंग नाही. पण इथेच एक महत्त्वाची सीमा येते. स्वस्त पर्याय वापरणे ही बिझनेस डिसिजन असू शकते, पण कस्टमरला चुकीची माहिती देणं हा वेगळा मुद्दा आहे. थोडा पॉज. आता फॅक्टरीच्या बाजूने बघूया. एका छोट्या किचनमध्ये 2 किलो माल वापरला जाऊ शकतो, पण फॅक्टरीमध्ये प्रोडक्शन हजारो किलोमध्ये होत असेल तर इथे इकॉनॉमिक्स पूर्ण बदलतात. सुरतमधील एका फॅक्टरीमधून 1401 किलो माल जप्त झाल्याचा उल्लेख आहे. हैदराबादमध्येही सीझर्सच्या बातम्या समोर आल्या. आता 1401 किलो हा आकडा फक्त खूप माल पकडला एवढ्यासाठी इंटरेस्टिंग नाही. तो आपल्याला एक वेगळा प्रश्न विचारायला लावतो. हा माल तयार झाला तर तो कुठे जाणार होता? फॅक्टरीमधून सप्लायरकडे, सप्लायरकडून पुढच्या बायरकडे आणि शेवटी रेस्टॉरंट किंवा फूड बिझनेसपर्यंत. म्हणजे ग्राहकाच्या प्लेटमध्ये दिसणारी गोष्ट ही सप्लाय चेनच्या अगदी शेवटच्या टोकावर असते. माझ्या मते इथला सगळ्यात मोठा टेकअवे हाच आहे. फूड फ्रॉड किंवा मिसब्रँडिंगकडे फक्त एका दुकानदाराने काय केलं म्हणून पाहिलं तर पूर्ण पिक्चर दिसत नाही. कधी कधी खरी स्टोरी असते. कुणी बनवलं, किती प्रमाणात बनवलं, कुणी खरेदी केलं आणि शेवटी कुठे वापरलं. यामुळेच मोठ्या प्रमाणात सीझर झाल्यावर
प्रश्न फक्त हे कुठे पकडलं असा नसतो, हे किती दूरपर्यंत पोहोचलं असतं हा प्रश्नही महत्वाचा असतो. आणि आता इथे इंटरनेटने आणखी एक मजेदार शॉर्टकट तयार केला. लोक म्हणायला लागले, ठीक आहे, लॅबोरेटरी शोधायची गरज नाही, घरीच टेस्ट करा, आयोडीनचे 2 थेंब टाका, कलर बदला आणि वर्डिक्ट द्या. फेक आहे. पण थांबा, आयोडीन नेमकं काय डिटेक्ट करतं? तो प्रत्येक प्रकारचा सस्पिशियस प्रोडक्ट पकडतो का, की तो फक्त एका स्पेसिफिक इन्ग्रेडियंटची प्रेझेन्स दाखवतो? कारण पुढच्या भागात आपण याच व्हायरल टेस्टचा रियालिटी चेक करणार आहोत. म्हणजे बिझनेसचा इन्सेंटिव्ह आपल्याला समजला. पण आता इंटरनेटवरचा सगळ्यात मोठा प्रश्न, 2 थेंब आयोडीन टाकून आपण खरंच लॅबोरेटरीचा वर्डिक्ट देऊ शकतो का? पुढचा भाग इथेच सगळ्यात इंटरेस्टिंग होतो. आता आपण इंटरनेटवरच्या सगळ्यात व्हायरल भागाकडे येऊया, आयोडीन टेस्ट. तुम्ही कदाचित असे व्हिडिओज पाहिले असतील. एक छोटा पीस घ्या, त्यावर आयोडीनचे काही ड्रॉप्स टाका आणि कलर बदलला की लगेच कन्क्लुजन फेक. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे, आयोडीन काही मॅजिकल फेक फूड डिटेक्टर नाही. आयोडीन टेस्टचा उपयोग मुख्यतः स्टार्च आहे की नाही हे पाहण्यासाठी केला जातो. म्हणजे कलर चेंज झाला तर तो स्टार्चच्या प्रेझेन्सकडे संकेत देऊ शकतो. पण इथेच इंटरनेटवर एक मोठी लॉजिकल जंप होते. स्टार्च सापडले गिव्स म्हणजे फेक, गिव्स म्हणजे डेंजरस. हे तीनही एकच स्टेटमेंट नाहीत. कारण स्टार्च असणं आणि प्रोडक्ट चुकीचा असणं हे वेगवेगळे प्रश्न आहेत. म्हणून घरच्या किचनमध्ये आयोडीन टाकून कलर बदलला तर मॅक्सिमम काय म्हणता येईल, इथे स्टार्च असण्याची शक्यता आहे. बस त्यावरून पूर्ण प्रोडक्टची आयडेंटिटी, क्वालिटी किंवा सेफ्टीचा फायनल वर्डिक्ट देता येत नाही. आणि ही डिस्टिंक्शन खूप महत्त्वाची आहे. कारण सोशल मीडियावर आपण रिझल्ट पाहतो पण टेस्टची लिमिटेशन पाहत नाही. यासाठी एक इंटरेस्टिंग एक्झाम्पल म्हणजे फूड फार्मरने केलेला एक्सपेरिमेंट. त्यात वेगवेगळ्या सॅम्पल्सवर आयोडीन टेस्ट करून स्टार्चची प्रेझेन्स तपासण्याचा प्रयत्न केला गेला. हे युजफुल आहे कारण अशा टेस्टमुळे सस्पिशन निर्माण होऊ शकतो. पण एक्सपेरिमेंट म्हणजे रेग्युलेटरी लॅबोरेटरी रिपोर्ट नाही. सॅम्पल किती होते, टेस्ट कसा केला, प्रोडक्ट कुठून घेतला आणि त्यानंतर लॅबोरेटरीमध्ये आणखी कोणते टेस्ट झाले, हे सगळं महत्त्वाचं असतं. म्हणून अशा व्हायरल एक्सपेरिमेंटकडे आपण क्लू म्हणून पाहू शकतो, फायनल प्रूफ म्हणून नाही. म्हणून इथे 2 एक्स्ट्रीम्स टाळायला हवेत. पहिला, रेड झाली म्हणजे सगळं फूड फेक आहे. आणि दुसरा, माझ्या घरच्या टेस्टमध्ये काहीच झालं नाही म्हणजे सगळं परफेक्टली सेफ आहे. दोन्ही कन्क्लुजन्स खूप मोठे आहेत. खरी सायन्स थोडी बोरिंग वाटते पण जास्त रिलायबल असते. ती म्हणते एक टेस्ट गिव्स ए क्लू. फायनल आन्सरसाठी योग्य सॅम्पलिंग, लॅबोरेटरी अनालिसिस आणि रेग्युलेटरी स्टँडर्ड्स लागतात. आणि म्हणूनच पुढच्या वेळी एखादा व्हायरल व्हिडिओ दिसला तर फक्त कलर बदलला का एवढंच पाहू नका. स्वतःला एक प्रश्न विचारा, हा टेस्ट नेमकं काय सिद्ध करतो आणि काय सिद्ध करत नाही? ही एक छोटी सवय तुम्हाला इंटरनेटवरील फूड रिलेटेड मिसइन्फॉर्मेशन पासून बरंच वाचवू शकते. पण आता या पूर्ण स्टोरीचा आणखी एक मोठा भाग बाकी आहे. कारण जर अथॉरिटीजना या प्रकारच्या प्रोडक्ट्सबद्दल कन्झ्युमर प्रोटेक्शन आणि लेबलिंगची चिंता असेल तर सरकारने यावर नेमकी काय ॲक्शन घेतली आणि महाराष्ट्राने एनालॉग बाय नॉन डेअरी प्रोडक्ट्सबाबत एवढं कठोर पाऊल का उचललं? तिथे आपल्याला या पूर्ण कॉन्ट्रोवर्सीचा शेवटचा मोठा पीस मिळतो. म्हणजे इंटरनेटचा डिटेक्टिव्ह मोड थोडा थांबवायला हवा. पण अथॉरिटीजनी मात्र हा विषय सिरियसली घेतलाय का आणि महाराष्ट्राने एनालॉग प्रोडक्ट्सवर ॲक्शन घेण्यामागे नेमकं काय कारण होतं हे आता शेवटच्या भागात पाहूया. आता शेवटचा आणि कदाचित सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, महाराष्ट्राने यावर इतकं सिरियस ॲक्शन का घेतलं? कारण मागच्या काही महिन्यात राज्यात फक्त रेड्स झाल्या नाहीत. FDA रेस्टॉरंट्स, हॉटेल्स, केटरर्स आणि फास्ट फूड आउटलेट्सना एनालॉग प्रोडक्ट्स वापरत असतील तर कस्टमरला स्पष्ट माहिती देण्याचे निर्देश दिले होते. हे 1 मे 2026 पासून लागू करण्यात आलं. म्हणजे सुरुवातीचा अप्रोच काय होता? वापरत असाल तर सांगा, कस्टमरला चॉईस द्या. पण त्यानंतर महाराष्ट्राने आणखी कठोर पाऊल उचललं. 30 जुलै 2026 रोजी राज्यात अनालॉग आणि नॉन डेअरी पनीरच्या मॅन्युफॅक्चर, सेल, स्टोरेज, ट्रान्सपोर्टेशन आणि डिस्ट्रीब्युशनवर स्टेट वाईड बॅन जाहीर करण्यात आला. आता इथे एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे. आपल्या या व्हिडिओच्या सुरुवातीला आपण विचारलं होतं, एनालॉग आहे म्हणजे ते आपोआप इल्लीगल का? आता आन्सर थोडा क्लिअर आहे. भारताच्या फूड सेफ्टी फ्रेमवर्कमध्ये चीज एनालॉगला जेन्युइन पनीर म्हणून विकणं किंवा दाखवणं ही मोठी प्रॉब्लेम आहे. FSSAईनेही स्पष्ट केलं आहे की चीज अनालॉगला पनीर म्हणून विकणं कायद्याचं उल्लंघन आहे. म्हणजे ग्राहकाला सबस्टिट्यूट दिला
आणि त्याला तो सबस्टिट्यूट आहे हे सांगितलंच नाही, तर प्रॉब्लेम फक्त इन्ग्रेडियंटची राहत नाही, इन्फॉर्मेशनचीही होते. आणि माझ्या मते इथला सगळ्यात मोठा कन्झ्युमर टेकवे हा आहे, आपण रेस्टॉरंटमध्ये बसल्यावर लॅबोरेटरी मागत नाही. आपण फक्त इतकी अपेक्षा करतो, मी जे ऑर्डर केलंय ते मला जे सांगितलं गेलंय तेच असावं, इतकी बेसिक एक्सपेक्टेशन. म्हणून महाराष्ट्राच्या ॲक्शनकडे फक्त सरकारने अनलॉक बॅन केला म्हणून पाहिलं तर पिक्चर अर्धवट राहते. यामागे 3 मोठे मुद्दे दिसतात: फूड स्टँडर्ड्स, कन्झ्युमर प्रोटेक्शन आणि ट्रान्सपरन्सी. आणि हे तिन्ही एकमेकांशी जोडलेले आहेत. आता इथे एक इंटरेस्टिंग डिस्टिंक्शन लक्षात ठेवा. जेन्युइन पनीर नॉट इक्वल टू एनालॉग पनीर नॉट इक्वल टू अडल्टरेटेड किंवा फॉल्सली लेबल्ड प्रोडक्ट. हे 3 शब्द एकमेकांच्या जागी वापरले की पूर्ण डिस्कशन गोंधळतो. जेन्युइन प्रोडक्ट म्हणजे काय ते वेगळं, एनालॉग म्हणजे काय ते वेगळं, आणि एखादी गोष्ट चुकीच्या नावाने किंवा मिसलीडिंग पद्धतीने विकली जाते का हा आणखी वेगळा प्रश्न. म्हणूनच इंटरनेटवरचा हे फेक आहे हा एकच वर्डिक्ट पुरेसा नाही. आणि इथे आपण आपल्या पहिल्या प्रश्नाकडे परत येतो, प्लेटमध्ये नेमकं काय आहे. आता त्याचं उत्तर फक्त कलर पाहून मिळणार नाही, आयोडीन टेस्ट करूनही फायनल आन्सर मिळणार नाही, फक्त प्राइस पाहूनही मिळणार नाही, आणि सोशल मीडियावरील एखाद्या व्हायरल व्हिडिओवरून तर अजिबात नाही. खरं उत्तर ट्रान्सपेरन्समध्ये आहे. प्रोडक्ट काय आहे, त्याची माहिती काय दिली आहे, आणि फूड बिझनेस त्या नियमांचं पालन करतंय का. म्हणून पुढच्या वेळी रेस्टॉरंटमध्ये पनीरची प्लेट आली, तुम्हाला डिटेक्टिव्ह बनायची गरज नाही. फक्त एक प्रश्न डोक्यात ठेवा, हे नेमकं काय आहे आणि मला ते काय आहे हे सांगितलं गेलंय का. कारण शेवटी फूड सेफ्टीचा मुद्दा फक्त आपण काय खातो एवढाच नाही, आपल्याला काय दिलं जातंय आणि त्याबद्दल आपल्याला किती प्रामाणिकपणे सांगितलं जातंय हाही तितकाच महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि कदाचित या पूर्ण एनालॉग पनीर कॉन्ट्रोवर्सीचा सर्वात मोठा लेसन हाच आहे. म्हणून पुढच्या वेळी रेस्टॉरंटमध्ये पनीरची प्लेट आली, प्रश्न फक्त हे फेक आहे का एवढाच नसतो. प्रश्न असा आहे, हे नेमकं काय आहे आणि मला ते काय आहे हे सांगितलं गेलंय का. व्हिडिओ इथे युजफुल वाटला असेल तर एक छोटंसं काम करा, लाईक करा आणि थानपत्ता सबस्क्राईब करा. कारण अशाच व्हायरल क्लेम्सच्या मागची खरी स्टोरी, बिझनेस आणि सायन्स सोप्या भाषेत समजून घ्यायची असेल तर पुढचा व्हिडिओ मिस करू नका.